नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमाअंतर्गत राज्यातील 50,000 योजना दूतांची निवड करून त्या योजना दूतांना दरमहा 10,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे। तर या योजना दूताची पात्रता काय आहे, काय काय अटी आहेत, याचं ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे याबद्दल डिटेल व्हिडिओ आपण आज बघणार आहोत। आणि जो गव्हर्नमेंटचा जो GR आला आहे, शासनाचा शासन निर्णय आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी। चला तर व्हिडिओ मग सुरू करूया। तारीख आहे 7 ऑगस्ट 2024 हा GR आहे। आपण प्रस्तावना बघूयात। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे या योजनेमार्फत 50,000 योजना दूतांची नेमणूक करण्यात येणार आहे। तर पुढे बघूया आपण। योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपवण्यात आली आहे। सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूताचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे। तसेच योजना दूतांच्या निवडीचे निकष अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क संचालनालयाकडूनच करण्यात येणार आहे। या अनुषंगाने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आपण शासन निर्णय बघूयात की शासन निर्णय काय आहे। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याची दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्याची सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल। तर हा शासन निर्णय आहे। यामध्ये 50,000 योजना दूतांची निवड करून सन 2024 आणि 25 या आर्थिक वर्षासाठी हे योजना दूत असतील, जे की फक्त 6 महिन्यासाठी निवड होणार आहे। आपण उद्दिष्ट बघूया। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। म्हणजे हे जे योजना दूत आहेत या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही स्कीम्स असतील, ज्या काही योजना असतील, त्या योजना घराघरापर्यंत व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे करणार आहेत। तर कार्यक्रमाची ठळक रूपरेषा आपण जाणून घेऊयात काय आहेत। महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी व मुख्यमंत्री योजना दूत नेमले जाणार आहेत। म्हणजे हे जे मुख्यमंत्री योजना दूत नेमले जाणार आहेत, हे जी यंत्रणा आहे शासनाची, त्या योजनेतील जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना मदत करण्यासाठी नेमले जाणार आहेत। ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत अशा प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येत आहे। तर हा महत्त्वाचा निर्णय आहे। म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीमागे 1 योजना दूत नेमला जाणार आहे आणि शहरी भागामध्ये प्रत्येक 5,000 लोकसंख्येमागे एक योजना दूताची निवड केली जाणार आहे। असे एकूण 50,000 योजना दूत महाराष्ट्रात नेमले जाणार आहेत। मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। म्हणजे जे योजना दूत काम करणार आहेत त्यांना प्रत्येकी 10,000 रुपये एक रकमी, त्यामध्ये प्रवास खर्च व इतर भत्ते समावेशित एवढी रक्कम त्या योजना दूताला मिळणार आहेत। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही। म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत ही जी स्कीम आहे किंवा यामध्ये जे योजना दूत नेमले जाणार आहेत ते फक्त 6 महिन्यासाठीच नेमले जाणार आहेत। तर त्यापुढे हा करार पुढे कंटिन्यू करण्यात नाही येणार असं इथं म्हटलेलं आहे। आता मुख्यमंत्री योजना दूतांच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष आपण बघणार आहोत की काय काय पात्रता लागणार आहे
हा जर तुम्हाला जर अप्लाय करायचा असेल, तुम्हाला जर यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही ची पात्रता काय यासाठी बघूयात आपण. तर पहिली पात्रता आहे वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातले उमेदवार पाहिजेत. दुसरी पात्रता आहे शैक्षणिक पात्रता, जे की कुठल्याही शाखेचा पदवीधर असायला पाहिजे, म्हणजे किमान ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला पाहिजे कुठल्याही शाखेचं. संगणक ज्ञान आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं थोडंसं नॉलेज असायला पाहिजे. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे. आता अद्ययावत मोबाईल म्हणजे आपण स्मार्टफोन त्याला म्हणतो. स्मार्टफोन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही राहणारे महाराष्ट्रीयन असायला पाहिजेत, तरच या स्कीमचा तुम्ही फायदा घेऊ शकतात. उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्याकडे बँक खाते जे की आधार संलग्न असावे, म्हणजे आपण DBT म्हणतो की तुमचं जे बँक अकाउंट आहे ते तुमच्या आधार कार्डला लिंक असायला पाहिजे DBTसाठी. ह्या झाल्या पात्रतेचे निकष आपण बघितले. आता आपण पुढे बघूयात. योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे. तर कागदपत्रे कुठली कुठली तुम्हाला लागणार आहेत यासाठी, तुम्हाला अप्लाय करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी, ते आपण बघूयात. विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज. म्हणजे पहिला डॉक्युमेंट तुमचा आहे की तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तो ऑनलाईन अर्ज कुठं करायचा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे मी तुम्हाला सांगायला आहे की तुम्ही अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे. दुसरं कागदपत्र आहे आधार कार्ड. तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल. पदवी उत्तीर्ण असल्याची पुराव्या दाखल कागदपत्रे, म्हणजे तुमचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे किंवा तुमचं जे मार्कशीट आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे. अधिवासाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. तुमचं वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजे बँक डिटेल्स तुम्हाला लागणार आहेत तिथे. पासपोर्ट साईज फोटो, काही पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. आणि शेवटचं जे आहे ते हमीपत्र, तुम्हाला एक हमीपत्र पण तिथे द्यावं लागणार आहे. तुम्ही जेव्हा अर्ज कराल तेव्हा हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचे असतील. मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया. आपण नेमणूक प्रक्रिया बघूया. आता नेमणूक प्रक्रिया नेमकं कशी असणार आहेत. उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल. ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक माहिती अधिकार यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकार हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी त्यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही आहे. तर आपण पुढे बघूयात अजून काय मेन्शन केलं त्यांनी, अजून काय उल्लेख आहे. जिल्हा माहिती अधिकार वरीलप्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन, ज्याला आपण ओरिएंटेशन म्हणतो, ते करतील. जिल्हा माहिती अधिकार व जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांची प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी त्यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात प्रत्येक 5000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील. पुढे बघूयात आपण अजून काय आहे. मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे. तर असं तुम्हाला हमीपत्र पण द्यावं लागणार आहे त्याबद्दल की ही जी मुख्यमंत्री ही जी स्कीम आहे, योजनादूत जी स्कीम आहे, ती कुठलीच प्रकारची तुम्हाला शासकीय भविष्यामध्ये शासकीय नोकरीची पण तुम्हाला हे देत नाही. आता आपण पुढे जाणून घेऊयात की निवड झालेल्या योजनादूतांनी करावयाचे काम आहे. तर तुम्हाला काम काय असणार आहे ते आपण बघूयात की तुम्ही जर तुमचं निवड झाली तर तुम्हाला काम काय करायचं आहे त्या 6 महिन्यामध्ये. योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकार यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती देतील. जिल्ह्यात ज्या योजना आहेत किंवा ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत किंवा लोकांना माहिती देण्याचं किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्याकडे असेल.
प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांनी नमूद ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे व त्यांच्यावर बंधनकारक राहील। म्हणजे तुम्हाला जे काही काम नेमून देण्यात येईल ते तुम्हाला ठराविक वेळेत ते काम पूर्ण करण्यासाठी बंधनकारक राहील। योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील। म्हणजे योजनादूत जे आहेत ते शासनाच्या ज्या योजना आहेत लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना त्याबद्दलची माहिती देतील। हे तुमचं हे योजनादूताचं काम असणार आहे। योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील। म्हणजे तुम्ही जे दिवसभर काम करणार आहात त्याचा एक अहवाल तुम्हाला सादर करायचा आहे आणि तो ऑनलाईन अपलोड करायचा आहे प्रत्येक दिवशीचा। योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीची स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत। म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी या योजनेचा कुठलाही किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही योजनेचा गैरफायदा घेणार नाही याबद्दल मेन्शन केलं आहे। तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत। योजनादूत तसे करत असल्यास निदर्शनास आढळल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल। जर असं काही आढळलं तर तुम्हाला त्यातून जबाबदारीतून मुक्त पण करण्यात येईल असं इथं GR मध्ये मेन्शन केलं आहे। तर या सर्व गोष्टी आपण या GR मध्ये बघितल्यात। तुम्हाला डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलं आहे की काय काय पात्रता लागणार आहे, काय काय कामे असतील योजनादूतांची आणि सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहेत। आता कुठल्या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन अप्लाय करायचं आहे तेही बघूयात आपण। चला तर मग आपण गुगलवर जाऊयात। तुम्हाला मी वेबसाईट दाखवतो, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे त्या वेबसाईटवर जाऊन। तर ही वेबसाईट आहे मित्रांनो महायोजनादूत.org ही वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही डायरेक्टली क्लिक करून हा फॉर्म भरू शकतात। तुम्ही जर योजनादूतासाठी इच्छुक असाल फॉर्म भरण्यासाठी तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। तिथे तुम्हाला जाऊन नोंदणी करायची आहे। इथं आपण बघू शकतो की नोंदणीचं ऑप्शन आहे, तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता। आणि आपण इथे पण तीच माहिती आहे जी की माहिती आपण आत्ताच नुकतीच GR मध्ये बघितली, ती सर्व माहिती इथे पण या वेबसाईटवर अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन बघू शकतात। तर मित्रांनो जरूर कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी। धन्यवाद।